सगळं सुरू करण्यापूर्वी चौरंगा कोणाला माहिती आहे? हातवरती करा. चौरंगा. आता चौरंगा काय तर पहिला समजावतो. फर्स्ट आय विल एक्सप्लेन यू व्हॉट इज द मिनिंग ऑफ चौरंगा. अनेक वेळा जेव्हा बलात्कार होत असतात तेव्हा तो मणिपूरचा बलात्कार असो किंवा मणिपूरच्या महिलेला भर रस्त्यात तिची मिरवणूक काढली जाते, त्यावेळेला तिला न्याय मिळायला 2 महिने जातात. आता कुठेतरी दिल्लीला बलात्कार होतो तेव्हा तिचं तर आयुष्य निघून जाते, पण तिला काय न्याय मिळता अनेकांची केसी निघतात. आणि अर्थात आपल्याला असं सुद्धा माहिती असेल की एक बाई होती जी कोर्टामध्ये बसली होती, तिला जेव्हा न्याय मिळाला तेव्हा ती सांगत होती का याच्यातले 2 आरोपी नेले आणि एक आता म्हातारा झाले. अर्थात आपल्याचं दुर्दैव असं आहे. चौरंगा काय असतो? चौरंगा छत्रपती शिवाजी महाराजांची वय वर्ष 14. किती वय वर्ष? किती? 14. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोर्टामध्ये एका गावातील वरिष्ठ पदाधिकाऱ्याचा म्हणजे एका मोठ्या पाटलाचा निर्णय येतो. तो निर्णय असा असतो की त्या व्यक्तीने एका विधवा बाईचा बलात्कार केलेला असतो. 14 वर्षाच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी निकाल लावला. त्यांनी कुठच्या नेत्याची राय घेतली नाही, कुठल्याही सेनापतीची राय घेतली नाही, परंतु त्याने एक निर्णय असा दिला की या पाटलाचा चौरंग करा. काय करा? काय करा? महिलांना बोला काय करा? चौरंगा म्हणजे काय? ऐकून घ्या. हा चौरंगा म्हणजे त्याचे हात पाय कलंत केले पाहिजेत. दुसरी गोष्ट, जशी माणसाला भूक लागते तसं त्याला जेवण न देता त्याला. छत्रपती शिवाजी महाराजांची वय वर्ष 14. किती वय वर्ष? किती? 14. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोर्टामध्ये एका गावातील वरिष्ठ पदाधिकाऱ्याचा म्हणजे एका मोठ्या पाटलाचा निर्णय येतो. तो निर्णय असा असतो की त्या व्यक्तीने एका विधवा बाईचा बलात्कार केलेला असतो. 14 वर्षाच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी निकाल लावला. त्यांनी कुठच्या नेत्याची राय घेतली नाही, कुठल्याही सेनापतीची राय घेतली नाही, परंतु त्याने एक निर्णय असा दिला की या पाटलाचा चौरंग करा. काय करा? काय करा? महिलांना बोला काय करा? चौरंगा म्हणजे काय? ऐकून घ्या. हा चौरंगा म्हणजे त्याचे हात पाय कलंत केले पाहिजेत. दुसरी गोष्ट, जशी माणसाला भूक लागते तसं त्याला जेवण न देता त्याला जेवणाची भूक लागली पाहिजे. या लस्ट आणि या बलात्कार करण्याच्या प्रवृत्तीची भूक लागली नाही पाहिजे. असं करून त्या पाटलाचा चौरंग केला आणि त्याला भर गावामध्ये असं काय ठेवलं की येता जाता माणूस त्याच्याकडे बघत होता. हा न्याय कोणाचा होता? छत्रपती. वय वर्ष किती होती त्यांची? 14 ते 16 वयाच्या गटामध्ये. आज कलकत्त्याला बलात्कार करत महिलांनो, या वसई विरारकरांना आणि महाराष्ट्रकरांना सांगतो, आपल्याकडे 2 घटना घडल्या. बेलापूरची घटना, अक्षताताईवरती बलात्कार करण्यात आला. जयश्रीताईवरती यशस्वीताईवरती बलात्कार करण्यात आला. अहो महाराष्ट्र झोपतो कुठे? कलकत्त्यासाठी तुम्ही उभे राहता, मग महाराष्ट्रात होते तेव्हा आपण जागू कुठे? लक्षात ठेवा, बलात्काराची जात नसते, बलात्काराचा राज्य नसतो. आणि बलात्कारी महिला ही कुठे प्रोफेशनल हे नसते, ती तिच्यावरती घटना झाली तर प्रत्येक युवकांनी बाहेर यायला पाहिजे होतं. आज वसई विरारकरांनी अनेक जणांनी स्टेटस ठेवले आणि किती आपलं चुकतंय. आपलं तुम्ही आम्ही नेत्यांना दोष देतो, तुम्ही आम्ही लोकप्रतिनिधींना दोष देतो. अधिकार काय आपला? आपण काय करतोय? मी तुमच्या समोर अशासाठी बोलतोय कारण कर्तृत्व करतोय. आज यशस्वीताईसाठी, अक्षताताईसाठी अनेक वेळेला कॅन्डल मार्च काढण्यात आला, मोर्चा काढण्यात आला. लक्षात घ्या, दुर्दैव वाटते. घटना बेलापूरला झाले, घटना उरणला झाले, मग आम्ही कशाला बाहेर यायचं? अहो कलकत्त्याच्या महिलांसाठी महाराष्ट्र बाहेर पडला ना, मग आपल्या मुलीसाठी आपण का बाहेर पडत नाही? प्रश्न आहे हा. युवकांनी, खास करून युवक, आवाज येतोय ना? बेंबूतून ओरडतोय, बेंबूतून. कुठला नेता नाही, तुमचा भाऊ